असते, बरंच काही सुनवत असते, हे सत्य आहे। आणि म्हणून एक गोष्ट तुम्हाला इथं सांगावीशी वाटेल ती म्हणजे हे लक्षात ठेवा, आपलं आयुष्य असो की आपली स्पर्धा परीक्षा असो की कोणतेही स्पर्धात्मक घटक असो, ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला जगताना आपल्यासाठी कोणीतरी फादर असावा लागतो, अन्यथा गॉडफादर असावा लागतो, अन्यथा आपणच गॉडफादर बनावा लागतो। याशिवाय यश मिळत नाही। आपण सहजरित्या पण नेहमी बोलत असतो ते म्हणजे आपली आई आपल्याला जडणघडण करत असते, ज्याला आपण संस्कार म्हणतो, विचार म्हणतो। पण लक्षात ठेवा, आयुष्यात उभा करण्याचं काम वडीलच करतात। म्हणून फादर असावे लागतात आपल्याला आयुष्यात उभा करण्यासाठी, हे एक वाक्य। आणि जर गुड लक बॅड लक आपल्याला आपल्या वडिलांनी तसं घडवलं नाही, म्हणजेच आपल्या वडिलांकडून तसं फादर मिळाला नाही, तर आपल्या नशिबानं आयुष्यात असा कोणतरी गॉडफादर भेटावा लागतो। आणि आपल्या नशिबानंही असं कोणी गॉडफादर जो आपल्या डेस्टिनेशन कडे घेऊन जायला पाहिजे असा भेटला नाही, तर लक्षात ठेवा आपणच आपला फादर बनावा लागतो, म्हणजेच आपणच आपला गुरु बनावा लागतो। पण शेवटी हे अंतिम सत्य आहे, एकतर फादर असावे लागतील, अन्यथा गॉडफादर असावे लागतील, अन्यथा आपणच आपले फादर बनावे लागतील, तरच या क्षेत्रात आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात यश मिळत असतं। आणि आज नशिबानं काही वेळेला फादरची साथ नसते किंवा फादर नसतात, तर काही वेळेला फादर असूनही तुमच्यासाठी काही करू शकत नसतात, तर काही लोकांना गॉडफादरही भेटत नसतात। मग फादरही नाहीत, गॉडफादरही नाही, म्हणजे आपल्या आयुष्याच्या वाटेवर कोणीच आपल्याला कुठल्याच लेवलवरती कसलीच साथ देत नाही किंवा साथ मिळत नाही किंवा साथ देण्याच्या उद्देशानं मार्गदर्शन करणारी भेटत नाही। तर अशा वेळेला तुमच्याकडं रिझन सांगण्याचा रिझन कुठलाच नसतो, तेव्हा स्वतःचाच फादर स्वतः बनावा लागतो, म्हणजेच आपला आपण गुरु बनून आपली दिशा आणि आपलं डेस्टिनेशन ठरवावं लागतो। कारण शेवटी हे सत्य आहे, यापैकी एक तरी एक गोष्ट प्रत्येकाकडे असते आहे। पण खूप काही लोक हे तिन्ही नाही हे कारण सांगून हातावर हात ठेवून बसलेले पण बरेच आहेत। ते नशीबवान आहेत की ज्यांना फादरही भेटलेत, गॉडफादरही भेटलेत, पण ते बदनशीब आहेत की ते स्वतःचे फादर स्वतः बनू शकले नाहीत। आणि आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत अति अमर्याद यशस्वी तोच होत असतो जो शेवटी स्वतःचा गॉडफादर स्वतः बनत असतो। कारण आपले फादरही काही लिमिट पर्यंत साथ देतात, गॉडफादरही काही लिमिट पर्यंत साथ देतो, पण त्याला कुणीच रोखू शकत नाही जो स्वतःचा फादर स्वतः बनतो। म्हणून ऑलवेज स्वतःचा गुरु स्वतः बनावाच लागतो। पण नशिबानं जर कोणी गॉडफादर भेटला तर त्याचा आदर आणि सन्मान करा आणि त्याचा वापर करा, त्याला आपल्या आयुष्याच्या वाटेवरती वेळोवेळी सोबत घ्या, ज्याच्यामुळे तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग इझिली मिळतील आहे। आणि जर नशिबानं पुन्हा वडिलांचीही साथ म्हणजे फादरची साथ आहे आणि त्यासोबत गॉडफादरही आहेत, तर मग आता आपल्याकडं रिझनच नाहीये कोणतंही अपयशी होण्याचं आहे। कारण शेवटी तुम्ही कितीही म्हणत असलाल की मी शाणा आहे, मला सगळं माहिती आहे, मी सगळं काही करू शकतो, तर तुम्ही चुकीचे फादर बनत चाललेले आहात, हा त्याचा अर्थ असतो। हा स्वतःचा फादर स्वतः बनणे म्हणजे काय असतो की नेहमीच सगळ्यांकडून शिकण्याची वृत्ती ठेवणे, आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून लर्निंग करणे आणि त्या चुका न पुन्हा करणे आणि नवीन दिशा नवीन मार्ग जेव्हा जसा पाहिजे तसा मिळवण्याचा प्रयत्न करणे, याला या ठिकाणी खरी स्पर्धा आणि स्पर्धात्मक बनण्याचं म्हणतात आहे। पण शेवटी पुन्हा वेळ आपल्याला जागा दाखवते, दर्जा आपल्या आजूबाजूचे लोक दाखवतात आणि दिशा आपलं आयुष्य वेळोवेळी दाखवत असतं। आपलं आयुष्य नेहमी तुम्हाला वेळोवेळी दिशा दाखवत असतं, फक्त आपण त्याच्याकडे बघत नाही। समाज आपल्याला वेळोवेळी दर्जा दाखवत असतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही।
आणि वेळेला तर आपण कधी भावच देत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतच काय, आपण आयुष्यातही यशस्वी होताना त्या गोष्टीचा मेंटेनन्स होत नाही. म्हणून पुन्हा सांगायचा उद्देश हा